गुड मॉर्निंग मंडळी. हा आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार, जो मी कडक चहा पिऊन सुरुवात केलेला आहे. मी काढले सगळं साहित्य देवपूजेसाठी, म्हणजे पूजा मांडण्यासाठी. आणि ह्या दोन मॅडम काय करतायत बघा. काय त्या पाट्याचा नुसता अवतारच, म्हणजे कलरच चेंज करून टाकलाय त्याचा. ह्यांची मस्ती काय संपणार नाही आहे. आपण कामाला लागूया. मग काय छान छान फुलं काढली झेंडूची. ह्या महिन्यातच बरोबर देवीच्या फुलं येतात, पण सध्या थोडीच आली आहेत, पण पुढच्या गुरुवारी भरपूर भेटणार आहेत. आणि ह्या फुलाला काय म्हणतात बरं, तुम्हीच सांगा मला. भरपूर कर्दळीची झाडं आहेत, पण त्याला एकही फूल राहिलेलं नाही आहे. आता काय सांगू तुम्हाला, झेंडूचीच फुलं होती तेवढ्यातच. आता म्हटलं काम चालवावं लागतं आहे मला. मग नंतरून सगळं साहित्य वगैरे आणलं, देवपूजा पहिल्यांदा केली, नंतर पूजेची मांडणी करायला सुरुवात केली. हे 4 वर्ष झाले मी हा मुखवटा वापरते आहे. पण ह्यावेळेस मी मुंबईला गेलेली, तेव्हाच मी घेऊन आली आणि घरीच डेकोरेट केला डायमंड वगैरे लावून. कसं वाटतं आहे हेही नक्की सांगा मला कमेंट करून. नंतर देवपूजेची तयारी करून घेतलेली, पण दागिने घालायच्या वेळेस ह्या दोघी माझ्याकडून नथच घेऊन पळाल्या. ही आमच्या रानूबाई आणि ह्या आमच्या जिजाबाई. दोघींनी 2 घालून बसलेल्या, पण घातलं थोड्या वेळापुरतेच आणि नंतर मला शोधायला लागलं, कुठं गेल्यात. शेवटी मग मस्तपैकी देवपूजा मांडून घेतली. देवपूजा मांडल्यावर किती प्रसन्न वाटतं ना, खूप प्रसन्न वाटतं मला तर. आमच्या मॅडम झोपेतून उठल्यात आणि मला वाटाणा सोलू नाही खाऊ लागायला लागल्यात. मम्मा सोल द्यायचं काम करताय, ह्या मॅडम खायचं काम करतायत. जिजा मॅडम आमच्या झोपल्यात. आज जेवणात होता फोडणीचा भात, खीर, पावट्याची आमटी आणि चपाती आणि कढी. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि नंतरून देवाचा पूजा वाचली, नैवेद्य दाखवला आणि धूप दीपाचा वास दरवरायला लागला. हा वाटतंय ना ऐकल्यासारखं. पूजेचंच आहे. छान वाटतं खरं तर, प्रसन्न वाटतं देवपूजा केल्यानंतर. माझा तर खूप उत्साह असतो. बरं, माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ना, तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.